1 डिसेंबर सोमवार या दिवशी आहे मोक्षदा एकादशी आणि खास 3 प्रभावी अद्भुत चमत्कारिक उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की जे केल्यामुळे वाईट कर्मांपासून तुम्हाला आता जो काही त्रास होत असेल, जे काही संकट असतील तुमच्या आयुष्यामध्ये, ती सर्वच्या सर्व नाहीशी होतील, दूर होतील आणि तुम्हाला एक चांगलं, छान आणि सुंदर आयुष्य जसं तुम्हाला हवं आहे तसं जगायला सुद्धा भेटेल। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या पूनम रेमेडीज या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत। तसं तर एकादशीचं व्रत केल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं, मानसिकता चांगली राहते, डोकं शांत राहतं, आयुष्याला एक नवीन दिशा मिळायला सुरुवात होते। तरी देखील तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही हे उपाय करू शकता। व्रत करा किंवा करू नका, तुमची इच्छा आहे, मात्र हे उपाय सर्वांसाठी आहेत, सर्वांनी करा। कोणताही एक केलात तरी देखील चालेल, सगळे केलेत तरी देखील चालेल। पूर्णपणे देवावरती श्रद्धा ठेवायची आहे। आता 1 डिसेंबर सोमवारी काय करायचं आहे? सोमवारी अगोदर तर लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या अंगणामध्ये हळद आणि गोमूत्राचा पाण्याचा शिंपड करायचा आहे, पाणी शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीला या दिवशी अजिबात पाणी अर्पण करायचं नसतं। हळद कुंकू तुम्ही लावू शकता, एखादा दिवा निरांजन तुम्ही तिथं लावून ठेवायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः त्या ठिकाणी हा मंत्र देखील म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता किंवा 108 वेळेस म्हणू शकता, जशी तुमची इच्छा असेल, जशी तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे म्हणायचं आहे। त्याचबरोबर तुळशीच्या 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। काही जणींना 11 प्रदक्षिणा करणं शक्य नसेल, म्हणजे तशी जर जागा नसेल तुळशीच्या अवतीभोवती, तर स्वतःच्याच भोवताली 1 प्रदक्षिणा, अशाप्रमाणे 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत। असं म्हणतात की स्वतःच्या भोवती 1 प्रदक्षिणा जर आपण केली तर आपण 33 कोटी देवतांना प्रदक्षिणा केलेल्याचं पुण्य फळ हे आपल्याला भेटत असतं। त्याच्यामुळे ही एक छोटीशी रेमेडी, हा एक छोटासा उपाय तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर वळूयात मुख्य उपायांच्याकडे। तर पहिला उपाय असा आहे की 1 प्लेट तुम्हाला घ्यायची आहे किंवा मग 1 वाटी घेऊ शकता। आता ही कोणत्या धातूची असावी? तर एक तर चिनी मातीची असावी किंवा आपल्या साध्या मातीची असावी किंवा अगदी प्लॅस्टिक सोडून तुम्ही काच घेऊ शकता आणि स्टील सुद्धा घेऊ शकता। शक्यतो स्टील नकोच, मात्र प्रयत्न करा काचेची, मातीची किंवा चिनी मातीची, तिन्हीपैकी कोणतीही एका प्रकारची वाटी तुम्ही घेऊ शकता। अगदी चांदीची वाटी असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता, तांब्याची घेऊ शकता, प्लेट देखील या धातूंची तुम्ही घेऊ शकता। फक्त प्लास्टिक आणि स्टील घ्यायचं नाही। अगदी तुम्ही आपली जी चहा प्यायची बशी जरी असती ना, त्या बशीत जरी तुम्ही हा उपाय केलात तरी देखील चालणार आहे। त्यामुळे शंका कुशंका अजिबात मनामध्ये कोणत्याही आणू नका। तर ही प्लेट घ्या किंवा ही जी काही तुमच्याकडे वस्तू असेल ती तुम्ही घेऊ शकता, वाटी घ्या किंवा प्लेट घ्या। त्याच्यामध्ये 9 चमचे तांदूळ हे मोजून घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते अख्खे असावे, तुटके फुटके तांदूळ नसावे। दिल्ली राईस जो असतो तो अख्खा मिळतो किंवा तुम्ही असं देखील दुकानामध्ये पावशरभर तांदूळ आणू शकता। तर ते घेऊन या आणि 9 चमचे तुम्हाला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। 9 चमचे तांदूळ टाकल्यानंतर 1 तुळशीचं पान तुम्हाला या प्लेटच्या मधोमध किंवा वाटीच्या मधोमध ठेवायचं आहे। आता तुळशीचं पान हे रविवारी तोडायचं नाही, नंतर एकादशी दिवशी सुद्धा तोडायचं नसतं। त्याच्यामुळे प्रयत्न करा की शनिवारी, म्हणजे आजच आहे शनिवार, आजच्या दिवशी तोडा। किंवा तुम्हाला सांगते, तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला कुठंही एखादं जर तुळशीचं पान पडलेलं असेल, अगदी प्रत्येकाच्या तुळशीमध्ये आता कसं होतं, थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तुळशीची पानं गळून पडलेली असतात। पिकलेलं असो, सुकलेलं असो, कोणतंही असो, तुम्हाला हे पान चालणार आहे। त्यामुळे तुम्ही ते देखील पान घेऊन ठेवू शकता। तसं जर पान तुम्हाला भेटलंच नाही तर नाही ठेवलं तरी देखील चालेल, मात्र तुळशीला हात अजिबात लावू नका। आता हे करून झाल्यानंतर काय करायचं आहे? 1 दिवा त्या प्लेटच्या जवळ ठेवायचा आहे। मग अगदी हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता। ज्या वेळेस तुमची देवपूजा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही निरांजन लावता, म्हणजे देवपूजेच्या अगोदरच आपण निरांजन लावतो, कारण त्याशिवाय आपली देवपूजा ही पूर्ण होत
नाही. तर तुम्ही ही प्लेट देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता ही प्लेट ठेवल्यानंतर अगदी मनापासून डोळे मिटायचे आहेत, हृदयावरती हात ठेवायचा आहे, मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं तुम्हाला 3 वेळेस करायचं आहे. श्वास अगदी अशा पद्धतीने घ्यायचा आणि सोडायचा, असं 3 वेळेस तुम्हाला करायचं आहे. हे करून झाल्यानंतर पूर्णपणे आपण एखाद्या मैत्रिणीला किंवा कोणी ना कोणीतरी आपल्या जवळ असं कुणीतरी असतं की ज्याच्या सोबत आपल्याला बोलल्यानंतर काहीच वाटत नाही, आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपण त्याला सांगू शकतो. असं कुणी ना कुणीतरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतं. आणि तसं जरी कुणी नसेल तर तुम्ही सगळं तुमचं मन जे आहे ते पूर्णपणे देवासमोर मोकळं करायचं आहे. व्यक्ती सगळ्यांच्या पासून खोटं बोलू शकतो, स्वतःशी आणि देवाशी, स्वतःच्या मनाशी कधीही खोटं बोलू शकत नाही. तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे, तुम्ही आतापर्यंत कुणाचं मन दुखावलं असेल, पूर्वजन्मात असो, आत्ताच्या जन्मात असो, किंवा सतत एखाद्याला जर तुम्ही कमी लेखत असाल, अगदी तुमची मुलं जरी असली, अगदी रागाच्या भरात तुम्ही एखादा शब्द बोलून जाता की ज्यामुळे त्यांच्या तो मनाला लागतो. आणि हा जो शब्द कोणताही कुठल्याही व्यक्तीच्या अगदी तुम्ही त्याच्या चांगल्या भल्यासाठी जरी सांगत असला आणि त्याला तो शब्द जर रुतला तर त्याचा सुद्धा तुम्हाला तळतळाट लागत असतो की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवातही होत असते. तर याच्यासाठी सर्व झालेल्या पापांच्या पासून मला मुक्ती मिळावी, माझ्याकडून कळत न कळत जी काही वाईट कर्म झाली असतील त्याच्यापासून मला मुक्ती मिळावी, ह्या त्रासापासून, या संकटापासून, या दुःखापासून मला मुक्ती मिळावी, अशी अगदी निरागस आणि प्रामाणिक प्रार्थना ही देवाला करायची आहे. आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही कुणाशी काही वाईट वागलेला किंवा आत्ता सध्या तुम्ही काय वाईट करत आहात ते सगळ्यासाठी आपल्याला देवाकडे क्षमा मागायची आहे. आता ही क्षमा मागून झाल्यानंतर तिथंच बसून तुम्हाला ओम क्लीम कृष्णाय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम क्लीम कृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या दोन्हीपैकी एक मंत्र 108 वेळेस हा म्हणायचा आहे. हे म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं निरांजन शांत होईल. आता प्रत्येकाच्या घरामध्ये तसं तर शास्त्रानुसार 24 तास निरांजन हे तेवत ठेवायचं असतं, मात्र काही काही घरांमध्ये ते राहत नाही. तर तुमच्या घरामध्ये तुम्ही 24 तास निरांजन जर तेवत ठेवत असाल तर अशा वेळी तुम्ही दुसरा त्या ठिकाणी दिवा लावून ठेवायचा आहे. जर नसेल, 4-5 तासानंतर तुमचा दिवा शांत होणार असेल, निरांजन शांत होणार असेल, तर त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस उठाल, आंघोळ कराल, त्यावेळेस ही प्लेट उचलायची आहे. बार्शीच्या दिवशी म्हणजे एकादश झाली की दुसऱ्या दिवशी ही प्लेट उचलायची. त्याच्यातील जे तुळशीचं पान आहे ते कोणत्याही एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता. आणि जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रोजच्या खाण्याच्या तांदळाच्या डब्यामध्ये हे तांदूळ तुम्हाला अर्धे त्याच्यातील तांदूळ त्या डब्यामध्ये टाकायचे. राहिलेले अर्धे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. अगदी मनापासून प्रामाणिकपणे हा उपाय, ही रेमेडी करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळायला सुरुवात होत असतो. दुसरा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आंघोळीचं पाणी एका बादलीमध्ये घ्यायचं आहे. याच्या अगोदर तुम्हाला साबण वगैरे जे काही तुम्हाला अंगाला लावून घ्यायचं आहे ते घ्यायचं, आंघोळ करा स्वच्छपैकी. नंतर काय करायचं आहे, तुम्हाला एका बादलीमध्ये किंवा एका मागात जरी तुम्ही घेतलं तरी देखील चालेल. काय करायचं आहे, 1 चमचा कच्चं गाईचं दूध घ्यायचं आणि 1 चमचा हळद घ्यायची. जर काही कारणास्तव गाईचं दूध मिळणारच नसेल तर अशा वेळी तुम्ही या ठिकाणी पंचगव्याचा वापर करू शकता. ते देखील मिळणार नसेल तरच तुम्ही म्हैशीच्या दुधाचा वापर करायचा आहे. जे सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे गाईचं दूध नसेल तर पंचगव्य, तेही नसेल तर मग म्हैशीचं दूध तुम्हाला चालू शकतं. तर 1 चमचा दूध घ्यायचं, 1 चमचा हळद त्यामध्ये टाकायची आणि नंतर तो जो मग आहे तो मग आपल्या अंगावरती ओतत असताना अगदी म्हणजे डोळे मिटायचे आहेत. जर तुम्ही त्या दिवशी केस धुणार असाल तर ठीक, नसाल केस धुणार म्हणजे पुरुष जर असतील तर नक्कीच ते केस धुणार, दादा सेवेकरी सगळे. तर दादा सेवेकरी तुम्ही हा सगळा उपाय करणार असाल तर तुम्ही अगदी केसाच्या वरून म्हणजे डोक्यावरती पाणी ओतलं तर देखील चालेल. ताई सेवेकरी हा उपाय करणार असाल
आणि तुम्ही जर केस धुणार नसाल तर अशा वेळी काय करायचं आहे, तो मग आपल्या इथं कपाळाला आला पाहिजे. अगदी शांतपणे थोडंसं पाणी सोडायचं आहे. माझ्या शरीरातील, माझ्या अवतीभोवती जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे असं फील करायचं आहे. अशा भावना व्यक्त करायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे. नंतर ह्या इकडच्या खांद्याला खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही तेच शब्द म्हणायचे आहेत की माझ्या आयुष्यातून ही जी नकारात्मकता आहे, जे काही वाईट विचार असतील, जी काही वाईट लोक असतील जी मला त्रास देत आहेत ते पूर्णपणे नाहीशी झालेली आहेत. माझ्या अवतीभोवती एक सकारात्मक कवच हे निर्माण झालेलं आहे. माझा देव माझ्या पाठीशी निरंतर असतो. माझ्या नशिबाला, माझ्या भाग्याची साथ मिळत आहे. माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होत आहे. असं सगळं चांगलं 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 बोलायचं आहे आणि तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता हे पाणी तुम्ही एकदा अंगावरून घेतलं की पुन्हा कोणतंही साधं पाणी तुम्ही अंगावरती ओतायचं नाही. फक्त व्यवस्थित अंग स्वच्छ पुसायचं आहे आणि कपडे घालून बाहेर यायचं आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता. लाईट कलर जसं की दुधी कलर असे कपडे तुम्ही घालू शकता. जास्त डार्क कलर हे घालायचे नाहीत. निळा कलर सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता, कारण निळा कलर हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुळाचं, केळीचं सुद्धा दान करू शकता. तर अशा प्रकारे म्हणायचं आहे. आणि हे आंघोळ करत असताना सुद्धा ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करतच आंघोळ करायची आहे. या पुढील उपाय म्हणजे एका ग्लासमध्ये 3 घोट पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे की तुमचं 3 घोट किती असतं. एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर आता मी जी वेळ सांगत आहे त्या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे, अन्यथा हा उपाय करायचा नाही. या वेळेत तुम्ही हा उपाय केला तरच तुम्हाला या उपायाचं फळ हे भेटणार आहे. वेळ लक्षात ठेवा, सकाळी 6:55 ते 7:50. बघा मी पुन्हा एकदा सांगते वेळ, सकाळी 6:55 ते 7:50 ही सकाळची वेळ आहे. नंतर दुपारची वेळ 1:23 पासून 2:18 आहे. आणि नंतर रात्रीची वेळ जी आहे ती 8:09 नंतर ते 9:14 आहे. तिन्ही वेळेत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता. सलग 3 वेळेस सुद्धा हा उपाय करू शकता. आता हा उपाय कुणी करायचा आहे ते देखील जाणून घ्या. ज्यांची एकच इच्छा आहे, जसं की मुलाचं लग्न व्हावं, मुलाला चांगली टक्केवारी पडावी, माझ्या पतीचं माझ्यावरती भरपूर प्रेम त्यांनी माझ्यावरती करावं, किंवा आमचं नातं घट्ट व्हावं, अशी कोणतीही एक इच्छा. तुमच्याकडे खूप पैसा हवा असेल, तुम्हाला अतिशय मानसिक शांतता हवी असेल, तुम्हाला धन हवं असेल, तुम्हाला धान्य हवं असेल, असं एकच इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आता तो ग्लास हातामध्ये घ्यायचा, डाव्या हातामध्ये घ्यायचा ग्लास, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि नंतर ओम क्लीम कृष्णाय नमः हा 3 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. लक्षात ठेवा, 3 वेळेस मंत्र म्हणायचा आणि तुमची जी कोणती इच्छा असेल, कोणतीही एकच इच्छा मागायची आहे, ती इच्छा देखील तुम्हाला 3 वेळेस म्हणायची आहे. जसं की माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, मी अतिशय खुश आहे, त्याचं लग्न होत आहे, त्याला खूप सुंदर आणि छान बायको मिळत आहे, असं फक्त एकाच इच्छेबद्दल तुम्ही सगळं काही चांगलं आणि पॉझिटिव्ह बोलायचं आहे 3 वेळा. आता हे 3 वेळा बोलून झाल्यानंतर तुम्हाला ते जे पाणी आहे ते प्यायचं आहे. म्हणजे 3 घोटामध्ये हे पाणी संपवायचं आहे. बघा, 3 वेळा इच्छा बोलायची, 3 वेळा ओम क्लीम कृष्णाय मंत्र म्हणायचा आणि 3 घोटामध्येच हे पाणी संपलं पाहिजे. अतिशय प्रामाणिकपणे मनावरती, स्वतःवरती, देवावरती विश्वास ठेवून हा उपाय करा, ही रेमेडी करा. तुम्हाला 100% रिझल्ट हा पुढच्या एकादशीपर्यंत मिळतो. हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे जो आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, रेमेडीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर जणांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.